So in third diagram here we have seen that the two sine waves are starting with the same point, so that's why it is in phase. But if you see the diagram number 4, your A is starting from this point, though we have shown that B is starting from this point. पण बघा, A पॉझिटिव्हला जातोय आणि B निगेटिव्हला जातोय, म्हणून ते जरी आपण म्हणताना एका पॉइंट पासून स्टार्ट होतोय, पण तसं नाहीये. A स्टार्ट होताना या 0 पासून स्टार्ट होतोय आणि B स्टार्ट होताना ह्या पॉइंट पासून स्टार्ट होतोय. बघा, दुसरी वेव्ह इथून स्टार्ट होते, पॉझिटिव्हला कुठून जाते, इथून. मग या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 180 डिग्रीचा डिफरन्स आहे, म्हणून याला म्हणतात आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे फेज मध्ये नाहीच आहे, आउट ऑफ फेज. दॅट इज कॉल्ड एज आउट ऑफ फेज. That is out of phase. So we'll see again phasor representation. Phasor line असते साधी, ज्याला arrow head असतो, बरोबर. याला फेजर लाईन म्हणतात. याची मॅग्नेट्यूड किंवा याची जी हाईट आहे ती त्याची मॅग्नेट्यूड इंडिकेट करते. एक्स ऍक्सिस सोबत आपण त्याला नेहमी कम्पेअर करतो. एक्स ऍक्सिस पासून जसं अँगल त्याचा वाढत जाईल तसं त्याचा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. फेजर लाईन्स क्रिएट होत जातात आणि फायनली जे काही स्ट्रक्चर क्रिएट होतं त्याला फेजर रिप्रेझेंटेशन म्हणतात. एसी वेव्ह, त्याला एसी वेव्हचं फेजर रिप्रेझेंटेशन कन्सिडर करतात, बरोबर. सो डिपेंडिंग अपॉन अँगल फेजर डायग्राम चेंज होऊ शकते. आता फेज अँगल म्हणजे काय? ह्या वेव्हचा ऍट पर्टिक्युलर पॉइंट ह्या सायकल मध्ये या पर्टिक्युलर पॉइंटला जो काही मेजर करतो आपण अँगल, त्याला फेज अँगल असतात. आणि दोन फेज लाईन्स मध्ये जो काही अँग्युलर डिफरन्स आहे त्याला फेज डिफरन्स असं म्हणतात. फेज डिफरन्स दोन प्रकारचे असू शकतात, लिडिंग फेज डिफरन्स, लॅगिंग फेज डिफरन्स, बरोबर. जर आपण ही वेव्हफॉर्म ए ड्रॉ केली, वेव्हफॉर्म बी ड्रॉ केली, तर या दोघांमध्ये ए ही आधी स्टार्ट होते आणि बी ही नंतर स्टार्ट होते. सो दॅट इज युअर ए इज लिडिंग बी और बी इज लॅगिंग. जो पुढे असतो त्याला लिडिंग म्हणतो, जो मागे असतो त्याला लॅगिंग म्हणतो. आता सेकंड डायग्राम मध्ये जर चेक केलं तर ए आणि बी असे ड्रॉ केलेले, रेड वाला बी, ब्लॅक वाला ए. आता ए हा मागून स्टार्ट होतोय आणि बी हा पुढून स्टार्ट होतोय. सो बी इज लिडिंग ए, बी हा ए ला लीड करतोय आणि आपण त्याला असं पण म्हणू शकतो दुसऱ्या भाषेत की ए हा बी ला लॅग करतोय, मागे पडलाय, तो बी पेक्षा मागे पडलाय. तिसरी कंडिशन घेतली की दोघं एकाच ठिकाणी स्टार्ट होत आहे पण अँप्लिट्यूड वेगळा आहे. मग एकाच ठिकाणी स्टार्ट होत असेल, फेज डिफरन्स लिडिंग आणि लॅगिंग कधी असतो? जर त्यांच्यामध्ये ओरिजिन पॉईंटचा फरक असेल तर. हे इथे ओरिजिन दोघांची एकाच पॉईंटला होते, जरी अँप्लिट्यूड वेगळा असेल तरी पण ते इन फेज आहे, बरोबर. आणि ही थर्ड कंडिशन बघा, ए पॉझिटिव्हला जातोय, बी निगेटिव्हला जातोय. मग याला फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करणार? तर बी स्टार्ट कुठून होतोय? इथे. बी स्टार्ट कुठून होतोय? इथे. म्हणजे ए जर इथे स्टार्ट होत असेल तर बी तुमचा इथे स्टार्ट होतोय. मग दोघांमध्ये डिफरन्स कितीचा? 180 डिग्रीचा. सो फेज डिफरन्स इज 180 डिग्री. मग त्याला आउट ऑफ फेज म्हणतो आपण, विरुद्ध डायरेक्ट. ए पॉझिटिव्हला जात असेल तर बी निगेटिव्हला जातो. ओके ना. आता हे झालं तुमचं स्ट्रक्चर, म्हणजे हे वेव्हफॉर्मच्या फॉर्म मध्ये. आता हेच तुम्ही फेजर डायग्राम मध्ये पण असं तुम्ही प्लॉट करू शकता. तर कसं बघा, जर सपोज फेजर रिप्रेझेंटेशन मध्ये ए असा असेल, फेजर रिप्रेझेंटेशन मध्ये जर ए असा असेल तर बी कसा असेल? विथ अन अँगल ऑफ पाय. बघा, ह्या सायकल मध्ये जसं आपण इकडे जातो तसं आपण लिडिंगला जातोय, म्हणजे हा जो आहे
हा जो आहे 45 तो ए च्या पुढे आहे, हा 90 45 च्या पुढे आहे, हा 135 90 च्या पुढे आहे. तशाच पद्धतीने ए लिडिंगला आहे म्हणून ए पुढे, बी त्याच्या मागे, किंवा बी मागे ए त्याच्या पुढे. ह्या केसमध्ये बघा, जर ए इथे असेल, ए जर इथे असेल तर बी लिडिंगला आहे, मग आता बी पुढे जाईल. कितीने पुढे जाईल तर पुन्हा अँगल फाय. बघा दोन्ही कंडिशन बघा, ही दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता, इथे ए लिडिंगला होता म्हणून ए पुढे आहे, बी मागे आहे. हा, कधी पण जाताना आपण असा मूव्ह करतो. ह्या कंडिशन मध्ये ए पुढे आहे, बी मागे आहे. इथे बघा, ह्या कंडिशन मध्ये बी इज लिडिंग म्हणून ह्या केसमध्ये इथे बी लीडला आहे, पुढे. ह्या कंडिशन मध्ये ए इथे आहे आणि बी इथे आहे, कारण की दोन्ही इन फेज असल्यामुळे दोन्ही पण एक्स ऍक्सिस वरच आहे, दोन्ही पण एक्स ऍक्सिस वरच आहे, बी ए. सो बोथ आर इन फेज. आणि ही फोर्थ कंडिशन, जर हा स्टार्टिंग पॉइंट कन्सिडर केला, इथे जर ए असेल तर इथे बी असणार आहे. दिस इज युअर आउट ऑफ फेज, याला आपण म्हणतो आउट ऑफ फेज. फेज रिलेशन आउट ऑफ आहे, 180 डिग्रीचा त्याच्यामध्ये फरक आहे. ओके, सो इन फेज, लिडिंग फेज, लॅगिंग फेज आणि आउट ऑफ फेज, अशा 4 कन्सेप्ट आहे रिगार्डिंग फेज ऑफ अन अल्टरनेटिंग क्वांटिटी. याच्यामध्ये काही डाऊट आहे का मला सांगा, तरच मग आपल्याला म्हणता येईल की तुम्हाला सर्व कन्सेप्ट रिगार्डिंग कळलेल्या आहेत. लीडिंग लॅगिंग फेज डिफरन्स समजलाय का? हो. जो पुढे असतो एक्स ऍक्सिस वर तो लीडिंग, जो मागे असतो तो लॅगिंग. इन फेज, आउट ऑफ फेज.